शुभ सकाळ. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजले. जायची तयारी चालू आहे. बोललेली बहिणीच्या घरी जाणार आहे. तर आमची तयारी झाली. आम्ही स्टेशनला आलो. इथून घनसवलीला जाणार, मग तिथून लग्नाला जाणार. पहिले स्टेशनला आलो, ट्रेन पकडली CST जुईनगरला उतरलो. तिथून मग ठाणा ट्रेन पकडून घनसवलीला आलो. घरी आलो. मग इथं मी साडी वगैरे वेअर केली. त्याच्यानंतर तोंड वगैरे धुतलं, मेकअप वगैरे करायला सुरुवात केली. मॉइश्चरायझर पहिलं लावलं. इथे याची मस्ती चाललेली, गळ्यातलं घेतलेलं आणि त्याच्यामुळे मस्ती करत होता. खूप वेळ त्याची चालू होतं. त्यानंतर आम्ही फाउंडेशन पहिले चेक केलं, त्यानंतर अप्लाय केलं दोघींनी मिळून. आणि मग दोघींनी मिळून छान असा मेकअप केला. सगळी आवरावर केली. मग इथे थोडीशी याच्यामुळे मस्ती चालू होती. तर लग्न आमच्या 11ची आहेत. तर इथेच आम्हाला 11 वाजलेले. आता आम्ही डायरेक्ट रिसेप्शनलाच पोचू. इथे याचा मेकअप करून दिला. याला केस वगैरे विंचरली, त्याला पण सगळं लावायला लागतं. टिकली वगैरे लावली. तर तो गॉगल घालू का विचारत, मम्मीला गॉगल कोणी घेतला, तर मम्मीला विचारतो कोणी घेतला, तर म्हणतो पप्पांनी घेतला. मग इथं आम्ही सेल्फी वगैरे काढल्या. त्यामुळे गॉगल घालू का, म्हणलं घाल. म्हणलं चल, म्हणजे चल. मग तो कार गेली, चल म्हणजे चल. इथं बाहेर आलं आमचं. हाय बोल. हाय. गळ्यातले तर लूज पडलेलं. म्हणलं आपण जाऊन गाडीमध्ये बसल्यावर अजून थोडं ते वर घ्यायला पाहिजे. तर दाजी आलेले, मोठे दाजी छोटे दाजी, त्यांनी ओला बुक केलेली. मग ओलामध्ये बसलो. इथं पण त्याची मस्ती चालू होती. मग ओलामध्ये बसलो. लग्नाच्या इथे पोचलो. तर मेन एंट्रन्स होता. त्यानंतर ते गणपती बाप्पा होते. पहिले नवरदेवाच्या बहिणीला भेटलो. ही वहिनी आहे माझी, मोठी कलवरी होती लग्नामध्ये, तिला भेटलो. त्यानंतर बहिणीच्या मुली भेटल्या. मग ह्या मुलींबरोबर, त्या बहिणीच्या 2 मुली होत्या आणि एक बहीण होती, ते त्यांच्या मैत्रिणी होत्या. तर त्यांच्याबरोबर सेल्फी फोटो काढले. मग वहिनी भेटल्या. तर ह्या मोठ्या वहिनी होत्या, त्यांच्याबरोबर बहीण होती, मागे छोटी वहिनी होती. असे सगळेजण इथं मग थोडेसे फोटो वगैरे काढले. त्यानंतर इथं ही वहिनी एक होती, छोटी बहीण, काकी, मावशी आणि मोठी बहीण होती गावावरून आलेली. लग्नामध्ये सगळेच भेटतात, पाहुणे वगैरे. आणि मग असे फोटो वगैरे काढले इथे छान असे. मग नवरा नवरीच्या विधी चालू होत्या. मग नवरा नवरीला मी नंतर भेटलो. तर इथे काका बसलेले, म्हणजे चुलते 2 नंबरचे, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. आणि हॉलमध्ये सगळे पाहुणे वगैरे होते. नंतर जेवायला गेलो. तिथे पनीर भाजी, गुलाबजाम, पुरी वगैरे असं जेवण होतं. जेवण छान होतं. त्यानंतर आम्ही इथं आईस्क्रीम पार्टी केली. लग्नात जी आईस्क्रीम होती त्याची पार्टी केली लग्नामध्येच. मग फोटो वगैरे काढले इथे छान असे फोटो वगैरे घेतले. आणि नंतर इथे वहिनी आणि बहीण घरी जायला निघाले. मग वहिनी आणि बहीण घरी गेले, त्यांना दुसऱ्या फंक्शनला जायचं होतं. तर इथे ह्या मुलांचा टाईमपास चालू होता. नवरा नवरी रिसेप्शनची चेंज करायला गेलेले रिसेप्शनसाठी. तर ह्यांचाच आपलं फोटो काढायचं चालू होतं. हे माझे दोन्ही भाचे आहेत. तर फुलगुच्छ घेऊन पुढे जाऊन बहिणीला देत होते. ही भाची आहे माझी. नंतर नवरीची एंट्री झाली. मग नवरीच्या बहिणीने छान असे डान्स केले. 1-2 गाण्यावरती तिचे डान्स झाले. त्यानंतर आम्ही फोटो काढले, परत कॅन्डिडेट फोटो काढले. हा भाचा आहे छोटा आणि भाची रडत होती, तर तिला बोलली ये आपण फोटो काढू. मग ते आली. त्यांच्या आईवडील इथे नाचत होते, म्हणजे प्रॅक्टिस करत होते नाचायची, कसं फिरायचं, कसं हे करायचं, कसं हातावर यायचं. तर त्यांचं ते चालू होतं. खूप वेळ प्रॅक्टिस करून झाल्यावर मग त्यांना व्यवस्थित जमलं. आणि जेव्हा व्यवस्थित आलं तर व्हिडिओवाल्याने व्हिडिओ बंद केला होता, चालूच नव्हता. मुलगी रडायला लागली म्हणून मग गेला. नंतर इथे ह्या बहिणींनी छान असे फोटो काढले, बहिणींनी आईबरोबर. ती मोठी बहीण आहे, तिच्या 3 मुली आहेत. आम्ही घरी जायला न गेलो, इथं बहीण होती. घरी आलो. मग स्टेशनला आलो, परत पनवेल ट्रेन पकडली. पनवेलला पोचलो. हे कामावर गेलेले घ्यायला आले. मग आम्ही घरी आलो. तर हे बोलले हे काढून टाकूया. मग वॉलपेपर काढला, नवीन वॉलपेपर बसवायचा आहे. तर हा वॉलपेपर काढून टाकला. आणि त्यांचं पडदा लावायचं काम चालू होतं. आणि इथे हे सगळं पडलेली ती लादी पण लावायची होती. म्हटलं करून या. मग वॉलपुट्टी वगैरे आणलेली, सिमेंटने ती लादी लावून घेतली. वॉलपुट्टीने सगळं कवर करून घेतलं. खूप घाण झालेली घरात. मग साफसफाई केली. पहिले झाडू बिडू मारून घेतलं व्यवस्थित. आणि मग 2-3 वेळा लादी साफ करून घेतली, पांढरी पडली होती. मग 11 वाजलेले, जेवायला पण लेट झालेला. बाहेरच गेलो. म्हटलं बाहेरूनच काहीतरी घेऊन येऊ. मग व्हेज फ्राईड राईस घेतला. घरी जाऊन जेवलो. बाय.